नागपूरमध्ये आज भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे। नवीन सरकार आल्यानंतर भाजपची ही पहिलीच पक्षीय बैठक आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची बैठक होणार आहे। संजय राऊत आमदार सुनील राऊत यांच्या भांडूप पूर्वेकडील घराची शुक्रवारी 2 अनोळखी तरुणांनी रेकी केल्याचा आरोप केला जातोय। त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत। पोलिसांच्या तपासामध्ये रेकी नाही तर ते तरुण मोबाईल नेटवर्कचे टेस्ट ड्राईव्ह करत असल्याची माहिती समोर आली आहे। संजय राऊतांच्या घराची कुणी रेकी करणार नाही, त्यांनीच माणसं पाठवली असतील असं विधान आमदार गुलाबराव पाटील यांनी केले। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचं बोललं जात होतं आणि त्या संदर्भात गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं याबद्दल मी माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानते अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली आहे। तसंच बहिणी भावाच्या पाठी उभ्या राहिल्या आणि त्यामुळे महायुतीला चांगला कौल मिळाला त्याबद्दल आभार मानते असंही त्या म्हणाल्या। अर्बन नक्षली संघटनांची यादी देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे। भारत जोडो यात्रेतील नक्षली संघटनांमधील लोकांची यादी द्या अशी मागणी पटोलेंनी फडणवीसांकडे केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी भारत जोडो यात्रेमध्ये नक्षली संघटना असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर पटोलेंनी मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी अजित पवार यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय। शारदा प्रांगण मैदानावर 25,000 नागरिक या जाहीर सत्कारासाठी उपस्थित राहतील। माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बॅनर झळकलेत। मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। कार्यकर्त्यांनी येवल्यामध्ये बॅनरबाजी केली आहे। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रागवलो नव्हतो, मात्र थोडा नाराज होतो अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे। दरम्यान आता आमची नाराजी दूर झालेली आहे। पुढील काळात आम्ही शिवसेनेसाठी काम करणार आहोत असंही ते म्हणाले। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज नसून मिळालेल्या वागणुकीचा त्रास झाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दिली आहे। तसंच पुढील काळात जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। योग्य वेळी योग्य खातं वाटप होईल असं विधान उदय सामंत यांनी केलेलं आहे। ती वेळ आता समीप आलेली आहे, लवकरच खाते वाटप होईल असं ते म्हणाले। लवकरच खाते वाटप होईल अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिलेली आहे। तसंच 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे सांगतील त्या क्षणी आम्ही सर्व आमदार मंत्रिपद सोडायला तयार असल्याचंही गोगावले म्हणाले। बीड परभणी प्रकरणी फडणवीसांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। फडणवीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत ते या घटनेसंदर्भात स्पष्ट बोललेले नाहीत असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय। धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। बीड आणि परभणी प्रकरणी न्याय मिळणार नाही असा आरोप करत त्यांनी सभात्याग केला। बीडमधील प्रकरणावरून राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मास्टर माइंड शोधला पाहिजे असं सर्वांनाच वाटत आहे आणि त्या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। बीडच्या घटनेमध्ये जो कोणी आरोपी निष्पन्न होईल त्याला सोडलं जाणार नाही अशी माहिती आमदार गुलाबराव पाटलांनी दिलेली आहे। या प्रकरणावर राजकारण न करता तपासामध्ये सत्य समोर येईल असंही ते म्हणाले। परभणी प्रकरणावर ठोस उत्तर मिळणं आवश्यक होतं, मात्र ते मिळाली नाहीत अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। परभणी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई होणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर जयंत पाटील बोलत होते। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला काल अटक झाली आहे। अखिलेश शुक्ला याच्यासह 2 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यान खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्ला याचा अंबर दिवा असलेली गाडीही जप्त केली आहे। मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे। मराठी माणसावरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचंही ते म्हणाले। कल्याणमधील मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी शुक्लानं बाहेरून गुंड आणल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय।
या गुंडांची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे। या गुंडांनी मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे। पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास आता वेगवान होणार आहे। 180 मीटरची मिसिंग लिंक पूर्ण करण्यात आली आहे। सोमवारपासून हा मार्ग सुरू होईल, यामुळे प्रवाशांचा 15 मिनिटांचा कालावधी वाचणार आहे। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल, तसेच ट्रान्स हार्बरच्या ठाणे वाशी नेरूळ या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। या दरम्यान भाईंदर, विरार, बोरिवली आणि वसई रोड या स्थानकांदरम्यान काही गाड्या रद्द असतील। कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोशल मीडिया लॅब सुरू करण्यात येणार आहे। या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सोशल मीडियावरील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी या लॅब्स सुरू केल्या जाणार आहेत। गुगल 10% कर्मचारी कपात करणार आहे। एआयवर आधारित कंपन्यांकडून स्पर्धा वाढत असल्यामुळे कंपनी आपले कर्मचारी कमी करत आहे, असं पिचई यांनी म्हटलंय। आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आता 2 पदव्या मिळणार आहेत। आयआयटी मुंबई आणि जपानचे तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय, त्यामुळे विद्यार्थ्यांना 2 शिक्षण संस्थांमध्ये शिकता येणार आहे। मुंबई विद्यापीठामध्ये आज राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। भूगोल विभाग, त्याचबरोबर यूएव्ही अकॅडमी, पनवेल आणि बॉम्बे जिओग्राफिकल असोसिएशन यांच्या वतीनं ड्रोन तंत्रज्ञान आणि उपयोग या विषयावर कार्यशाळा होणार आहे। गुलाबी थंडीमध्ये आणि धुक्यामध्ये सांगली शहर हरवून गेलंय। सांगली शहरावर धुक्याची चादर पसरली आहे। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बदलापूर वांगणी परिसरामध्ये थंडीचा जोर वाढलेला आहे। आज सकाळच्या सुमारास सर्वत्र धुकं पसरलेलं आहे। या धुक्यामुळे दृश्यमानतेमध्ये घट झाली आहे। 10 फुटांवरील रस्ताही दिसत नाहीये आणि त्यामुळे कल्याण कर्जत महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मुंबईतील खालावलेल्या हवेच्या दर्जासंदर्भात उच्च न्यायालयानं प्राधिकरणांना खडसावले। निर्देश देऊनही त्यांकडे कानाडोळा केल्यामुळे उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या नाकर्तेपणामुळे सामान्य नागरिक हवा प्रदूषणाचे पीडित ठरू शकत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। नवी मुंबईमध्ये रात्रीच्या वेळी कंपन्या मोकळ्या हवेमध्ये दूषित वायू सोडतात। कोपरखैरणे, पावणे या भागामध्ये रात्री वायू प्रदूषण होतं। परिसरामध्ये त्याची दुर्गंधी पसरते, त्यामुळे नागरिकांना खोकला आणि डोळे चुरचुरण्याचा त्रास होतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। उत्तर कर्नाटक परिसरातील शेती ओलिताखाली आणण्यासाठी कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय। पण दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यामुळे पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। झी 24 तासनं बातमी दाखवतात, भातसा नदीवरील पुलाचे वाहून गेलेले लोखंडी रॉड बसवण्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। भातसा नदीवरील पुलाचे लोखंडी संरक्षक कडे हे गेल्या 5 वर्षांपूर्वीच वाहून गेले होते। या संदर्भातली बातमी प्रसिद्ध करताच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झालाय।
मुंबईच्या तज्ज्ञ समितीने शिर्डीच्या साई मूर्तीचं सूक्ष्म परीक्षण केलेलं आहे। याचा समिती 1.5 महिन्यानंतर साईबाबा संस्थानला लेखी अहवाल सादर करणार आहे। साईंच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी समितीनं काही सूचना केल्याची प्राथमिक माहिती मिळते।